तुमच्या दिवसाची सुरुवात सुद्धा या गोष्टींनी झाली तर 24 तासात धनलाभ होणार म्हणून समजाच. काही गोष्टींचं दिसणं घडणं हे शुभ संकेत दर्शवणारं असतात असं म्हणतात. डोळसपणे त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्हालाही याची प्रचिती नक्कीच येईल. पण त्यासाठी दिवसाची सुरुवात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींनी व्हावी याबद्दल चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. आपली सकाळ छान झाली तर दिवस चांगला जातो, म्हणून धर्मशास्त्राने रोज सकाळी आपल्याला डोळे उघडताच आपल्या तळ हाताचं दर्शन घ्यावं असं सांगितलंय. कारण आपल्या हातात देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि श्री गोविंद यांचा वास असतो. त्यांच्या आशीर्वादानं दिवसाची सुरुवात करावी हा त्यामागचा हेतू असतो. त्यानंतरही काही गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात आणि त्याचं दर्शन आपल्या दिवसाला आनंददायी, लाभदायी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. सकाळी तुमच्या बाबतीतही अशा गोष्टी घडल्या तर त्या लाभदायी ठरणारच असं नक्की समजावं. सकाळी जाग येताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला तर समजून जावं की दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. पण आता तुम्ही म्हणाल की पक्ष्यांचा किलबिलाट पहाटे जास्त ऐकू येतो, त्यामुळे आपल्यालाही पहाटे जाग येणं क्रमप्राप्त झालंय. ज्याचा दिवस ब्रह्ममुहूर्तावर सुरू होतो त्याचा दिवस चांगला जाणारच असं शास्त्र सांगतात. याही व्यतिरिक्त सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादी स्त्री किंवा पुरुष देवदर्शनाला सोहळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसला तर त्याच्या दर्शनानं आपला दिवस चांगला जाऊ शकतो. एवढंच नाही तर आपल्याला मोठं कामही मिळण्याची शक्यता असते. यामुळे आपल्याला धनलाभही होऊ शकतो. शिवाय सकाळी उठल्यावर आपल्याला पांढऱ्या फुलांचं दर्शन घडत असेल तर दिवस आनंददायी जाणारच असं समजावं. याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दुधाने भरलेले पातेले दिसणे हे देखील शुभ मानले जातं आणि हे सुबत्तेचं लक्षण मानलं गेलंय. त्याचबरोबर आपल्या घरात दूध, दह्याची साठवण केल्यामुळे देवी लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो असेही म्हणतात. याही व्यतिरिक्त सकाळी किंवा कामासाठी बाहेर पडताना गोमातेचं दर्शन होणं हे देखील अत्यंत शुभ ठरू शकतं. गोमातेच्या केवळ दर्शनाने देखील आपल्याला नोकरी व्यवसायात भरभराट मिळू शकते असं म्हणतात. याही व्यतिरिक्त सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचं दर्शन घडणं देखील शुभ मानले जातं. स्वच्छता कर्मचारी म्हणजे जर आपल्याला सकाळीच कोणी रस्त्यावर झाडू मारताना दिसलं तर आपल्या मार्गातील अडथळे दूर होणार हे त्याचे संकेत असतात. शिवाय एखाद्या झाडाला फळे लागलेली दिसली तर आपल्या प्रयत्नांना देखील लवकरच चांगलं फळ मिळणार आहे असा त्याचा अर्थ समजला जातो. याचबरोबर सकाळी डोळे उघडताच जवळच्या मंदिरातील किंवा घरातल्या देवघरातील घंटेचा नाद कानावर पडत असेल तर व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते. शिवाय कोणतेही बिघडलेले काम किंवा रखडलेले काम पूर्णत्वास जाऊ शकते असं म्हणतात. याही व्यतिरिक्त पूर्वी दारोदारी दिसणारा वासुदेव अचानक आपल्याला दिसला किंवा त्याची अभंगवाणी कानावर पडली तरी देखील दिवसभरात आनंदाची बातमी मिळणारच याची शक्यता बळावते. आता या गोष्टी आपण नेहमीच ऐकल्या असेल, पण दिवसाची सुरुवात सकारात्मक आणि शुभ करण्यासाठी काही खास उपाय सुद्धा केले जाऊ शकतात, ज्यामुळे घरात धनलाभ होईलच असं मानलं जातं. त्यासाठी काय करावं तर सूर्योदयाआधी उठावं. लवकर उठणं म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठणं अत्यंत शुभ मानलं जातं. हा काळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो आणि यावेळी केलेली साधना किंवा ध्यान खूप फलदायी ठरू शकते. याचबरोबर रोज सकाळी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करावं आणि तुळशीसमोर दिवा लावावा हे शुभ मानलं जातं. तुळशीचं पान धनप्राप्तीसाठी त्याचबरोबर घरात शांती आणि समृद्धी वाढवते असं म्हणतात. याही व्यतिरिक्त दिवसाची सुरुवात घरातील स्वच्छतेनं करावी. घराच्या मुख्य दरवाजावर रोज ताज्या फुलांचं तोरण लावावं किंवा रंगीत रांगोळी काढावी हे अत्यंत शुभदायी मानलं गेलंय. याचबरोबर सकाळी घरातील सर्व सदस्यांनी मिळून गायत्री मंत्राचा जप करावा. मंत्राच्या स्पंदनामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते असं सांगितलं जातं. याचबरोबर रोज सकाळी उठल्यावर प्रथम पक्ष्यांना अन्न किंवा धान्य दान करणं हे धनलाभासाठी महत्त्वाचं मानलं गेलंय, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलंय. शिवाय दररोज घरासमोर पाणी टाकणं, विशेषतः सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा लगेच नंतर घरात धनलाभ आणि समृद्धीला आकर्षित करण्यासाठी विशेष मानलं जातं. याही व्यतिरिक्त रोज सकाळी देवी लक्ष्मीचं स्मरण करणं आणि तेही शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणं धनप्राप्तीला अनुकूल ठरू शकतं. हे साधे सोपे उपाय आहे जे नियमित केल्यानं दिवसाची सुरुवात तर शुभ होईलच आणि घरात आर्थिक समृद्धी येण्यासही मदत मिळेल असे बऱ्याच अनुभवांते सिद्ध झाल्याचं सांगितलं जात आहे.
तर मंडळी, दिवसाची सुरुवात जर या गोष्टींनी झाली तर 24 तासामध्ये धनलाभ होणारच म्हणून समजावं। तुमच्या बाबतीतही अशा काही गोष्टी घडल्या आहेत का? कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।